जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक दिवसांपासून पावसाने या ठिकाणी पाठ फिरवली होती। मात्र आज सकाळपासूनच जळगाव जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने सर्वसामान्य नागरिकांसह तर शेतकऱ्यांपासून कुठेतरी आनंदाचं आणि दिलासाचं वातावरण असल्याचं या पाहायला आपल्याला मिळत आहे। मात्र आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावलेली आहे। हवामान खात्याच्या वतीने रेड अलर्ट देखील जळगाव जिल्ह्यात हे जाहीर केलेलं आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की पावसाने या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि सर्वत्र पाऊस येत असल्याने सर्वसामान्यांचं जरी आनंद असला तरी जनजीवन हे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र शेतीला हवा असलेला पाऊस हा आता मिळत असल्याने शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळालेला आहे। 24 ते 48 तासात मोठ्या प्रमाणात पाऊस येणार असल्याचं हवामान खात्याने या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर दुसरीकडे वारं वादळ देखील येणार असल्याचं हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात येत आहे। रेड अलर्ट हा जळगाव जिल्ह्याला जाहीर केला असून सकाळपासूनच या ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे। तर रेड अलर्ट जाहीर झाल्यामुळे प्रशासन देखील अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। आपत्कालीन विभाग हे अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। तर जळगाव जिल्ह्यात कुठलीही दुर्घटना घडू नये म्हणून आपत्ती विभागाच्या वतीने सर्वत्र चौकशी करण्यात येत आहे। तरी जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी देखील आवाहन नागरिकांना केलेलं आहे। पर्यटन स्थळी जाणं टाळा, त्याच पद्धतीने पाऊस सुरू असताना घराच्या बाहेर काम नसेल तर विनाकारण पळू नका, घराच्या बाहेर पळू नका। तसेच शेतकऱ्यांना देखील आवाहन केलेलं आहे की कुठलेही प्रकारचे गुरंढोरं आपल्या नदीकाठी चरायला घेऊन जाऊ नका, त्यानंतर गुराढोरांना गोठ्यातच बांधा आणि कुठेही अशी काही दुर्घटना घडत असेल तर तात्काळ प्रशासनाला फोनद्वारे कळवा, असे देखील आव्हान जे जिल्हाधिकारी आहेत रोहन घुगे यांनी या ठिकाणी केलेलं असून जळगाव जिल्ह्यात सकाळपासून पावसाने जोर पकडला असून वारं वादळासह पुढील 48 ते 24 तासामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस येणार असल्याचं हवामान खात्याने या ठिकाणी वर्तविलेलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।